विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 3 HCF अँड LCM या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 13 आपण सोडवणार आहोत. फाइंड द LCM. 12 आणि 15 या संख्यांचा LCM आपल्याला शोधायचा आहे. व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल मेथडने फॅक्टर्स शोधून त्यांचा आपल्याला LCM शोधता येतो. या ठिकाणी आपण हॉरिझॉन्टल मेथडचा उपयोग केलेला आहे. 2 च्या टेबलमध्ये 12 येतात. 2 ने 12 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 6. 2 6 जा 12. यामधील प्राइम फॅक्टर 2 तसाच आपण खाली स्टेपमध्ये घेतलेला आहे. पुन्हा इथे 2 आलेले आहेत कारण 2 ने 6 ला भाग जातो. 2 ने 6 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 3. 2 3 जा 6. 15. 3 च्या टेबलमध्ये 15 येतात. 3 ने 15 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 5. 3 5 जा 15. या ठिकाणी हे दोन्ही प्राइम फॅक्टर्स असल्याने आणखी याचे फॅक्टर्स आपल्याला मिळणार नाही. दोन्ही संख्यांचे जर आपण फॅक्टर्स पाहिले तर त्यामध्ये 3 हा कॉमन फॅक्टर्स आहे. कॉमन फॅक्टर्स इज इक्वल टू 3. एलसीएम शोधत असताना कॉमन फॅक्टर्स 3 हा सुरुवातीला आपण घेतला आणि उरलेले जे फॅक्टर्स आहेत ते आपण त्याच्या पुढे घेतले. उरलेले फॅक्टर्स आहेत 2 2 आणि 5. या सर्व फॅक्टर्सचं आपण मल्टिप्लिकेशन केल्यानंतर दिलेल्या दोन संख्यांचा LCM आपल्याला मिळेल. 3 2 जा 6, 6 2 जा 12, 12 5 जा 60. 12 आणि 15 या संख्यांचा LCM आहे 60. 6 8 आणि 10 या संख्यांचा आपल्याला LCM शोधायचा आहे. सुरुवातीला 6 या संख्येचे फॅक्टर्स आपण पाहूया. 2 3 जा 6. पुढील संख्या आहे 8. 2 च्या टेबलमध्ये 8 येतात. 2 4 जा 8. 2 आणि 4 यामध्ये 2 हा प्राइम फॅक्टर आहे, तो तसाच खाली घेतला. त्याच्या पुढे 2 हा फॅक्टर पुन्हा आलेला आहे कारण 2 ने 4 ला भाग जातो. 2 ने 4 ला भागल्यानंतर भागाकार येतो 2. 2 2 जा 4. आता या स्टेपमध्ये मात्र सर्व प्राइम फॅक्टर्स आहेत. पुढील संख्या आहे 10. 2 च्या टेबलमध्ये 10 येतात. 2 5 जा 10. एलसीएम शोधत असताना कॉमन फॅक्टर आपण सुरुवातीला घेतला, त्यानंतर उरलेले सर्व फॅक्टर्स आपण त्यामध्ये घेतले आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं. 2 3 जा 6, 6 2 जा 12, 12 2 जा 24, 24 5 जा 120. या संख्यांचा LCM आहे 120. 18 आणि 32 या संख्यांचा LCM आपण शोधूया. सुरुवातीला 18 चे फॅक्टर्स पाहू. 2 9 जा 18. 2 हा प्राइम फॅक्टर आहे, तो तसाच खाली घेतला. त्याच्या पुढे 3 आले आहेत कारण 3 ने आपण 9 ला भागलेला आहे. 3 ने 9 ला भागल्यानंतर भागाकार येतो 3. 3 3 जा 9. आता हे तिन्ही प्राइम फॅक्टर्स आहेत. या ठिकाणी 32 चे फॅक्टर्स दिलेले आहेत. 2 ने 32 ला भाग जातो. 2 ने 32 ला भागल्यानंतर भागाकार येतो 16. 2 हा प्राइम फॅक्टर आहे, तो तसाच आपण खाली घेतला. त्याच्या पुढे पुन्हा 2 आले आहेत कारण 2 ने 16 ला भाग जातो. 2 ने 16 ला भागल्यानंतर भागाकार येतो 8. 2 8 जा 16. 2 हा प्राइम फॅक्टर तसाच खाली घेतला. त्याच्या पुढे देखील 2 आहे, ते देखील तसेच खाली घेतले. आणखी पुढे 2 हा फॅक्टर आलेला आहे कारण 2 ने आपण 8 ला भागला आहे. 2 ने 8 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 4. 2 4 जा 8. आता या ठिकाणी 3 वेळा 2 हा फॅक्टर आहे. हा प्राइम फॅक्टर असल्या कारणाने तो तसाच आपण खाली 3 वेळा घेतलेला आहे. त्याच्या पुढे पुन्हा 2 हा फॅक्टर आला आहे कारण 2 ने आपण 4 ला डिवाइड केलं. 2 2 जा 4. आता या शेवटच्या स्टेपमध्ये सर्व प्राइम फॅक्टर्स आहेत. दोन्ही संख्यांचे आपण प्राइम फॅक्टर्स पाहिले. दोन्ही संख्यांच्या शेवटच्या स्टेपमधील आपण फॅक्टर्स पाहिले तर 2 हा कॉमन फॅक्टर आहे, तो या ठिकाणी आलेला आहे. कॉमन फॅक्टर 2. एलसीएम शोधत असताना कॉमन फॅक्टर आपण सुरुवातीला घेतला आणि उर्वरित जे फॅक्टर्स आहेत ते त्याच्या पुढे आपण घेतलेले आहेत. या सर्वांचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला या दोन संख्यांचा LCM मिळणार आहे. 2 3 जा 6, 6 3 जा 18. 18 ही संख्या इथे आलेली आहे. पहिल्या 3 संख्यांचा गुणाकार आहे 18.
त्याच्या पुढे 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16. 16 into 18 is equal to 288. 16 आणि 18 चा गुणाकार आहे 288. म्हणून 18 आणि 32 या दोन संख्यांचा LCM आहे 288. 10, 15 आणि 20 या संख्यांचा LCM शोधायचा आहे. सुरुवातीला आपण 10 चे फॅक्टर शोधूया. 2 5 जा 10. त्याच्या पुढे 15 चे फॅक्टर्स आहेत 3 5 जा 15. 20 ला 2 ने भाग जातो. 2 ने 20 ला भागल्यानंतर भागाकार येतो 10. 2 10 जा 20. 2 हा प्राइम फॅक्टर आहे, तो आपण तसाच खाली घेतला. 10 हा प्राइम फॅक्टर नाही, म्हणून आपण 10 ला पुन्हा भागणार आहोत. 2 ने 10 ला भाग जातो, म्हणून इथे पुन्हा 2 हा अंक आलेला आहे. 2 5 जा 10. आता मात्र या शेवटच्या स्टेपमध्ये सर्व प्राइम फॅक्टर आहेत. तिन्ही संख्यांचे फॅक्टर्स पाहिले तर त्यामध्ये कॉमन फॅक्टर आहे 5. LCM मध्ये हा कॉमन फॅक्टर आपण सुरुवातीला घेतला. त्यानंतर दोन संख्यांमध्ये कॉमन फॅक्टर आहे का हे पाहायचं. तर या ठिकाणी 10 आणि 20 या संख्यांमध्ये 2 हा कॉमन फॅक्टर आहे, तो देखील LCM मध्ये एकदाच घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण उरलेले फॅक्टर घेतले 3 आणि 2. 5 2 जा 10, 10 3 जा 30, 30 2 जा 60. 10, 50 and 20 या संख्यांचा LCM आहे 60. या ठिकाणी 45 आणि 86 या संख्यांचा आपल्याला LCM शोधायचा आहे. 45 and 86 आर को प्राइम नंबर्स. हे दोन्ही नंबर को प्राइम नंबर आहे, कारण या दोघांचाही कॉमन फॅक्टर 1 आहे. ज्या वेळेला दिलेल्या संख्या को प्राइम नंबर असतात त्यावेळेला त्या दोन संख्यांचा गुणाकार हाच त्यांचा LCM असतो. 45 and 86 are co-prime numbers. Therefore, the LCM of 45 and 86 is equal to 45 into 86 is equal to 3870. 15, 30 and 90 या संख्यांचा आपल्याला LCM शोधायचा आहे. 15 चे फॅक्टर्स आहेत 3 5 जा 15. 30 चे फॅक्टर शोधत असताना 2 ने 30 ला डिवाइड करता येतं. 2 ने 30 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 15. यामध्ये 2 हा प्राइम फॅक्टर आहे, तो तसाच खाली घेतला. त्याच्या पुढे 3 आलेले आहेत, कारण 3 ने 15 ला डिवाइड करता येतं. 3 ने 15 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 5. 3 5 जा 15. त्याच्या पुढे 90 चे फॅक्टर्स दिलेले आहेत. 2 ने 90 ला डिवाइड करता येतं. 2 ने 90 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 45. 45 2 जा 90. यामध्ये 2 हा प्राइम नंबर तसाच खाली घेतला. त्याच्या पुढे 3 हा फॅक्टर आलेला आहे, कारण 3 ने 45 ला डिवाइड केला आहे. 3 ने 45 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 15. 15 3 जा 45. यातील 2 आणि 3 हे प्राइम फॅक्टर तसेच आपण खाली घेतले. त्याच्या पुढे पुन्हा एकदा 3 हा फॅक्टर आलेला आहे, कारण 3 ने 15 ला डिवाइड करता येतं. 3 5 जा 15. या ठिकाणी मात्र आता सर्व प्राइम फॅक्टर्स आहेत. तिन्ही संख्यांचे फॅक्टर्स पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की तिन्ही संख्यांच्या फॅक्टर्समध्ये 3 आणि 5 हे कॉमन फॅक्टर्स आहेत. आपण ते ठळक करून दर्शवले आहेत. LCM मध्ये सुरुवातीला आपण 3 आणि 5 हे कॉमन फॅक्टर्स घेतले 3 into 5. त्याच्या पुढे दोन संख्यांमधील कॉमन फॅक्टर्स घेऊया. 30 आणि 90 या दोन संख्यांमध्ये 2 हा फॅक्टर्स आलेला आहे. दोन्हीकडेही 2 हा फॅक्टर आहे, म्हणून 2 हा फॅक्टर आपण इथे एकदाच घेतलेला आहे. आता उर्वरित फॅक्टर्स आपण पुढे घेतलेले आहेत. उर्वरित फॅक्टर आहे फक्त 3, म्हणून तो इथे पुढे आलेला आहे. यांचा पण मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला LCM मिळतो. 3 5 जा 15, 15 2 जा 30, 30 3 जा 90. म्हणून या संख्यांचा LCM आहे 90. पुढील संख्या आहेत 105 and 195. 105 ला 3 ने डिवाइड करता येतं. 3 ने 105 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 35. 35 3 जा 105. 3 हा प्राइम फॅक्टर आपण तसाच खाली घेतला. 35 ला पुन्हा 5 ने डिवाइड करता येतं. 5 7 जा 35.
पुढे 195 चे आपण फॅक्टर्स पाहूया. 195 ला 3 ने डिवाइड करता येतं. 3 ने 195 ला भागल्यानंतर भागाकार येतो 65. यातील 3 हा प्राईम नंबर आहे, तो आपण तसाच खाली घेतला. पुढे 5 आलेले आहेत कारण 5 ने 65 ला भाग जातो. 5 ने 65 ला भागल्यानंतर भागाकार येतो 13. 13 5 जा 65. दोन्ही संख्यांचे आपण फॅक्टर्स पाहिले तर त्यामध्ये कॉमन फॅक्टर्स आहेत 3 आणि 5. इकडे देखील आहेत 3 आणि 5, त्यामुळे ते कॉमन फॅक्टर्स आहेत. एलसीएम शोधत असताना कॉमन फॅक्टर्स आपण सुरुवातीला घेतले आणि उरलेले 7 आणि 13 हे फॅक्टर्स देखील घेतले. या सर्वांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला एलसीएम मिळतो 1365. 12, 15 आणि 45 यांचा एलसीएम शोधायचा आहे. 12 चे फॅक्टर्स 2, 6 जा 12. यातील 2 हा प्राईम फॅक्टर आपण खाली तसाच घेतला. पुन्हा पुढे 2 आलेले आहेत कारण 2 ने 6 ला भाग जातो. 2, 3 जा 6. आता हे सर्व प्राईम फॅक्टर्स आहेत, त्यामुळे आणखी याचे फॅक्टर्स आपल्याला मिळणार नाही. 15 चे फॅक्टर्स 3 ने 15 ला भाग जातो. 3 च्या टेबलमध्ये 15 येतात. 3, 5 जा 15. हे देखील इथे प्राईम फॅक्टर्स आहेत. 45 चे फॅक्टर्स 3 ने 45 ला भाग जातो. 3 ने 45 ला डिवाइड केल्यानंतर क्वोशियंट येतो 15. 15, 3 जा 45. यामध्ये 3 हा प्राईम फॅक्टर आहे, तो तसाच खाली घेतला. 15 हा कंपोजिट नंबर आहे म्हणून त्याला अजून भाग जाणार आहे. 15 ला आपण 3 ने डिवाइड करणार आहोत म्हणून इथे 3 पुन्हा आलेले आहेत. 3 ने 15 ला डिवाइड केल्यानंतर क्वोशियंट येतो 5. 3, 5 जा 15. तिन्ही संख्यांचे जर आपण फॅक्टर्स पाहिले तर तिन्ही संख्यांमध्ये 3 हा कॉमन फॅक्टर आहे, तो आपण इथे एकदाच घेतला एलसीएम मध्ये. त्यानंतर दोन संख्यांमधील कॉमन फॅक्टर्स पाहू. 15 आणि 45 या दोन संख्यांमध्ये 5 हा कॉमन फॅक्टर्स आहे, तो आपण इथे एकदाच घेतला. त्यानंतर उर्वरित फॅक्टर्स आपण त्याच्या पुढे लिहिले. 2, 2 आणि इकडे 3. या सर्वांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला एलसीएम मिळतो 180. पुढील संख्या आहेत 63 आणि 81. 63 ला 3 ने डिवाइड करता येतं. 3 ने 63 ला डिवाइड केल्यानंतर क्वोशियंट येतो 21. 21, 3 जा 63. 3 हा प्राईम नंबर आहे, तो तसाच खाली घेतला. 21 ला अजून भाग जाणार आहे. 3 ने 21 ला भागल्यानंतर भागाकार येतो 7. 3, 7 जा 21. त्यानंतर 81 चे फॅक्टर्स 3 ने 81 ला डिवाइड केल्यानंतर क्वोशियंट येतो 27. 27, 3 जा 81. यातील 3 हा प्राईम नंबर तसाच आपण खाली घेतला. 27 ला अजून भाग जाणार आहे. 3 ने 27 ला डिवाइड करता येतं म्हणून 3 हा फॅक्टर इथे पुन्हा आलेला आहे. 3, 9 जा 27. दुसऱ्या स्टेपमध्ये 3 हा फॅक्टर 2 वेळा आहे, तो प्राईम फॅक्टर असल्याने तो आपण तसाच खाली घेतला. त्याच्या पुढे 9 आहेत. 9 ला 3 ने डिवाइड करता येतं म्हणून इथे पुन्हा 3 हा फॅक्टर आलेला आहे. 3, 3 जा 9. दोन्ही संख्यांच्या फॅक्टर्समध्ये 3 हा कॉमन फॅक्टर आहे आणि तो 2 वेळा आहे, त्यामुळे आपण 2 वेळा इथे 3 हा फॅक्टर घेतलेला आहे आणि उर्वरित जे फॅक्टर्स आहेत ते त्याच्या पुढे लिहिलेले आहेत. 7, 3 आणि 3. या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला एलसीएम मिळतो 567. 18, 36 and 27 ह्या संख्यांचा एलसीएम आपल्याला शोधायचा आहे. 18 चे फॅक्टर्स 2, 9 जा 18. 2 हा फॅक्टर तसाच खाली घेतला. 9 ला पुन्हा 3 ने भाग जातो. 3, 3 जा 9. त्याच्या पुढे 36 चे फॅक्टर्स 2 ने 36 ला डिवाइड करता येतं. 2 ने 36 ला डिवाइड केल्यानंतर क्वोशियंट येतो 18. यातील 2 हा प्राईम फॅक्टर तसाच खाली घेतला. पुन्हा 2 आलेले आहेत कारण 2 ने 18 ला डिवाइड केलं. 2, 9 जा 18. यातील 2 हा प्राईम फॅक्टर तसाच खाली घेतला. त्याच्या पुढील 2 देखील तसाच खाली घेतला. 9 ला 3 ने डिवाइड करता येतं म्हणून 3 इथं आलेले आहेत.
3 3 जा 9. 27 ला 3 ने डिवाइड करता येतं. 3 ने 27 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 9. यातील 3 हा प्राइम फॅक्टर आपण तसाच खाली घेतला. 9 ला 3 ने डिवाइड करता येतं म्हणून पुन्हा 3 आलेले आहेत. 3 3 जा 9. या संख्यांचे फॅक्टर्स पाहिले असता 3 हा फॅक्टर 2 वेळा तिन्ही संख्यांमध्ये आलेला आहे, म्हणून 3 हा फॅक्टर आपण इथे 2 वेळा घेतला आहे. त्यानंतर दोन संख्यांमधील कॉमन फॅक्टर्स आपण पाहू. 18 आणि 36 या संख्यांच्या फॅक्टरमध्ये 2 हा फॅक्टर आलेला आहे, तो आपण इथे एकदाच घेतला आणि उर्वरित फॅक्टर 2 आणि 3 त्याच्या पुढे लिहिले. या सर्वांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर या संख्यांचा एलसीएम आपल्याला मिळतो 108. फाइंड द एचसीएफ अँड एलसीएम ऑफ द फॉलोइंग नंबर्स. Verify that there the product is equal to the product of the given two numbers. दिलेल्या संख्यांचा एलसीएम आणि एचसीएफ आपल्याला शोधायचा आहे आणि दिलेल्या संख्यांचा गुणाकार आणि एचसीएफ आणि एलसीएम यांचा गुणाकार समान आहे का हे आपल्याला पडताळा करून पाहायचं आहे. 32 आणि 37 याचे फॅक्टर्स या ठिकाणी दिलेले आहेत. याचे फॅक्टर्स आपण पाहिले असता शेवटच्या स्टेपमध्ये दोघांमध्येही आहे अशा प्रकारचा कॉमन फॅक्टर नाही. 32 and 37 हॅव नो कॉमन प्राइम फॅक्टर्स, म्हणून त्याचा एचसीएफ आहे 1 आणि एलसीएम असणार आहे त्या दोन संख्यांचा गुणाकार. कारण यामध्ये कॉमन प्राइम फॅक्टर्स नसल्या कारणाने हे को प्राइम नंबर्स आहेत. को प्राइम नंबर्सचा गुणाकार हाच त्यांचा एलसीएम असतो, म्हणून 32 into 37 इज इक्वल टू 1184 हा त्यांचा एलसीएम आहे. पडताळा करून आपण पाहूया. द प्रोडक्ट ऑफ द एचसीएफ अँड एलसीएम. एचसीएफ आहे 1 आणि एलसीएम आहे 1184. यांचं मल्टिप्लिकेशन येतं 1184 आणि दिलेल्या संख्या आहेत 32 आणि 37 यांचा गुणाकार देखील तोच येत आहे. 46 आणि 51 यामध्ये 46 चे फॅक्टर्स आहेत 23 2 जा 46 आणि 51 चे फॅक्टर्स आहेत 17 3 जा 51. हे देखील को प्राइम नंबर्स आहेत, त्यामुळे त्यांचा एचसीएफ 1 आहे आणि एलसीएम असणार आहे त्या दोन संख्यांचा गुणाकार. 46 into 51 is equal to 2346. एचसीएफ आणि एलसीएम यांचं मल्टिप्लिकेशन येतं 2346 आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार देखील तेवढाच येतो 2346. 15 आणि 60 या संख्यांचा एचसीएफ आणि एलसीएम शोधायचा आहे. 15 चे कॉमन फॅक्टर्स आहेत 3 आणि 5. 3 5 जा 15. या ठिकाणी 60 ही संख्या आहे. 2 ने 60 ला डिवाइड करता येतं. 2 ने 60 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 30. 2 हा प्राइम नंबर तसाच खाली घेतला आहे. पुढे पुन्हा 2 हा फॅक्टर आलेला आहे कारण 2 ने 30 ला डिवाइड करता येतं. 2 ने 30 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 15. 15 2 जा 30. सुरुवातीला 2 हा प्राइम फॅक्टर आहे तो तसाच खाली घेतला. त्याच्या पुढील 2 हा देखील प्राइम फॅक्टर तसाच खाली घेतला. 15 ला 3 ने डिवाइड करता येतं म्हणून इथे 3 हा फॅक्टर आलेला आहे. 3 5 जा 15. दोन्ही संख्यांचे फॅक्टर्स पाहिले तर त्यामध्ये 3 आणि 5 हे कॉमन फॅक्टर आहेत. त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला एचसीएफ मिळतो 3 into 5 इज इक्वल टू 15. एलसीएम शोधत असताना एचसीएफ हा आपण सुरुवातीला घेतला. 15 हाच एचसीएफ आपण एलसीएम मध्ये घेतला आणि उर्वरित जे फॅक्टर्स आहेत 2 आणि 2 ते त्याच्या पुढे घेतले. यांचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला एलसीएम मिळणार आहे. 15 2 जा 30. 30 2 जा 60. दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच 15 into 60 इज इक्वल टू 900. त्यांचा एचसीएफ आणि एलसीएम आहे 15 आणि 60. त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं की ते देखील 900 येत आहे. 18 आणि 63 यामध्ये 18 चे फॅक्टर्स आहेत 2 9 जा 18. 2 हा प्राइम फॅक्टर तसाच खाली घेतला. त्याच्या पुढे 3 ने 9 ला डिवाइड केलं. 3 3 जा
9. 63 या संख्येचे फॅक्टर्स पाहूया. 3 ने 63 ला डिवाइड करता येतं. 21 3 जा 63. 3 हा प्राइम फॅक्टर्स आपण तसाच खाली घेतला. पुढे पुन्हा 3 हा फॅक्टर्स आलेला आहे कारण 3 ने 21 ला डिवाइड करता येतं. 3 7 जा 21. दोन्ही संख्यांच्या फॅक्टर्स मध्ये 3 हा फॅक्टर्स कॉमन आहे आणि तो 2 वेळा आहे, म्हणून HCF मध्ये 3 × 3 = 9. या संख्यांचा HCF आहे 9. LCM मध्ये 9 हा HCF सुरुवातीला घेतला आणि त्यानंतर उर्वरित फॅक्टर्स त्यामध्ये घेतले 2 आणि 7. यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला LCM मिळतो. 9 2 जा 18, 18 7 जा 126. HCF आणि LCM यांचं मल्टिप्लिकेशन आहे 1134 आणि दिलेल्या संख्या 18 आणि 63 यांचं देखील मल्टिप्लिकेशन आहे 1134. 78 and 104. 78 चे फॅक्टर्स पाहूया. 2 ने 78 ला डिवाइड करता येतं. क्वेश्चन येतो 39. 39 2 जा 78. 2 हा प्राइम फॅक्टर तसाच खाली घेतला. 39 ला 3 ने डिवाइड करता येतं. 3 ने 39 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 13. 13 3 जा 39. आता आपण 104 चे फॅक्टर्स पाहूया. 104 ला 2 ने भाग जातो. 2 ने 104 ला भागल्यानंतर भागाकार येतो 52. 2 हा प्राइम फॅक्टर तसाच खाली घेतला. 52 ला 2 ने डिवाइड करता येतं, म्हणून पुन्हा इथे 2 आलेला आहे. 2 ने 52 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 26. 26 2 जा 52. 2 हा प्राइम फॅक्टर तसाच खाली घेतला. त्याच्या पुढील 2 हा देखील तसाच खाली घेतलेला आहे. पुन्हा पुढे 2 आले आहेत कारण 26 ला 2 ने डिवाइड करता येतं. 13 2 जा 26. आता मात्र इथे सर्व प्राइम फॅक्टर्स आहेत. दोन्ही संख्यांचे फॅक्टर्स जर आपण पाहिले तर त्यामध्ये 2 आणि 13 हे कॉमन फॅक्टर्स आहेत. त्यामुळे त्यांचा HCF आहे 2 × 13 = 26. LCM शोधत असताना 26 हा HCF आपण सुरुवातीला घेतला आणि त्याच्या पुढे उर्वरित फॅक्टर्स घेतलेले आहेत 3 2 आणि 2. इथे देखील पहा 3 2 आणि 2 हे फॅक्टर्स पुढे घेतले आहेत. या सर्वांचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला यांचा LCM मिळतो 312. 26 आणि 312 यांचं मल्टिप्लिकेशन आहे 8112 आणि दिलेल्या संख्या 78 आणि 104 यांचं देखील मल्टिप्लिकेशन आहे 8112. तर अशा प्रकारे आपण दिलेल्या संख्यांचा LCM HCF शोधून त्यांचं व्हेरिफिकेशन देखील केलेलं आहे. मुलांनो, या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 13 आपला सोडवून पूर्ण झालेला आहे. पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रॅक्टिस सेट 14 अभ्यासणार आहोत. धन्यवाद.